आदरणीय शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना माझा सप्रेम नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलवर जे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी जे काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचे उत्तर आपण घेणार आहे. आणि उत्तर घेण्यासाठी आपण जे ऍप आहे त्या ऍपचा वापर करणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न मी या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्यांचे काय प्रश्न आहेत. अर्थातच तुम्हाला माहित आहे की प्रश्न TAIT स्कोअर दिला जातो आणि त्यांचा असा प्रश्न असतो की माझं ZP ला होईल की आणखी कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होणार आहे, असा त्यांचा जो प्रश्न असते त्या प्रश्नाचे उत्तर आपण ऍपच्या माध्यमातून शोधण्याचे प्रयत्न करतोय. आपल्या युट्यूब चॅनलवर भरभरून शिक्षक उमेदवार प्रेम करतायत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. आणि आपला जो मूळ विषय आहे त्याकडे आता जाण्याचा प्रयत्न करतोय. बघा, कालच्या व्हिडिओच्या बाबतीत एक थोडस म्हणजे माझ्याच्याने थोडीशी असं म्हणतोय मी चूक झाली आहे. चूक झाली ती मंजूर मोठ्या मनाने करायला काही हरकत नाहीये. माझा सांगण्याचा उद्देश हा होता की ज्या काही आदिवासी विभागाच्या जागा आलेल्या आहेत त्या मी या स्क्रीनवर इथं बघा शेअर केलेल्या आहेत, तुम्हाला दिसतील. 2421 जागा ज्या आहेत त्या आदिवासी विभागाच्या पवित्र पोर्टलवर आलेल्या होत्या. परंतु ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा विभागानुसार त्याची माहिती काल आली होती. म्हणजे नाशिक विभागाच्या जागा किती आहे, त्याच्यानंतर ठाणे विभागाच्या शासकीय आश्रमशाळेच्या जागा किती आहेत, त्यानंतर अमरावती विभागाच्या किती आहेत, त्यानंतर नागपूर विभागाच्या किती आहेत, यावर आपल्याला ती चर्चा करायची होती. आणि त्यासोबतच मग त्याच्यामध्ये मी त्या माध्यमाच्या सांगितल्या, मराठी माध्यमाच्या किती आहेत, इंग्रजी माध्यमाच्या किती आहेत, पेसामध्ये किती आहेत, नॉन पेसामध्ये किती आहेत, हा माझा त्याच्यामधला तो सांगण्याचा उद्देश होता. आणि ही भरती सुद्धा असं मी त्याच्यामध्ये सांगितलंय आपल्या शिक्षक उमेदवारांना की ही भरती सुद्धा पवित्र पोर्टलच्या मार्फतच आता होत आहे. त्याची जाहिरात अगोदर आलेली आहे असं मी विसरलो. त्याची तारीख सांगायची सुद्धा मी त्याच्यामध्ये थोडीशी माझ्याच्याने चूक झालेली आहे. ती चूक मी मोठ्या मनाने स्वीकारतोय. त्या बाबतीत जर आपल्या काही शिक्षक उमेदवारांना त्रास झाला असेल तर त्यांनी माफ करावं. आणि आजच्या या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. बघा, इथं मी स्क्रीन शेअर करतोय. या स्क्रीन मध्ये ही जी एक फाईल आपण बनवलेली आहे या फाईल मध्ये शिक्षक उमेदवारांनी विचारलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत. आणि आता किती शिक्षक उमेदवारांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपल्याला त्यांचा आकडा बघायचा आहे. कारण याच्यामध्ये आपण त्यांचं युजर नेम घेतलेलं आहे. त्याच्यानंतर समांतर आरक्षणासाठी ते पुरुष महिला हा सुद्धा याच्यामध्ये कॉलम आहे, त्यांचं कॅटेगरी आहे, त्यांचा TAITचा स्कोर आहे, त्यांचा शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आहे, त्यांचा विषय आहे. बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी डिटेल्स अशी नोंद याच्यामध्ये केलेली आहे. त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण घेण्याचे प्रयत्न करूया. जवळपास 44-45 हे प्रश्न आहेत मित्र हो. त्यामुळे थोडीशी व्हिडिओची जी काही लेंथ आहे ती वाढते आहे. त्याला आता आपला नाईलाज आहे, कारण आपण प्रत्येक उमेदवारांचे जे काही प्रश्न आहेत ते समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे, तो विषय आपण हाती घेतलेला आहे. आता यासाठी आपण जे ऍप तयार केलेलं आहे ते हे ऍप आहे शिक्षक भरती निवड मार्गदर्शन पवित्र पोर्टल टेट गुणवरिक्त पदांचे विश्लेषण असं हे ऍप आहे. या ऍप मध्ये सुरुवातीला आपण रिक्त पदांची संख्या दर्शवलेली आहे. बघा, डाव्या बाजूला बघितलं तुम्ही तर व्यवस्थापन विभागीय एकूण व्यवस्थापन विभागनिहाय एकूण जागा आपण दिलेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या शाळाच्या जागा आहेत 13,351 आहेत. खाजगी शैक्षणिक संस्था 12,148 आहेत. आदिवासी विकास विभाग 2,421 आहेत.
महानगरपालिकांच्या शाळा 1954 आहेत, नगर परिषद 280 आहेत आणि शासकीय विद्यानिकेतन 56 शिक्षकांचे रिक्त पद आहेत. तसंच आपण राईट साइडला या ऍप मध्ये जो रिझल्ट येणार आहे, या ऍप मधून तो उत्कृष्ट रिझल्ट यावा म्हणून आपण गटनिहाय शिक्षक पदांची जी काही रिक्त पदांची नोंद आहे ती सुद्धा या ऍप मध्ये केलेली आहे. इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक 14,320 दाखवते. इयत्ता 6वी ते 8वी उच्च माध्यमिक 10,012. इयत्ता 9वी ते 10वी माध्यमिक 5,513. इयत्ता 11वी ते 12वी उच्च माध्यमिकचा गट आहे 364 पद आहेत. आणि याच्यामध्ये आपण खाली जो गट निवडू त्या गटाची संख्या वर हायलाइट्स होणार आहे. ते त्या गटाची संख्या आपलं ऍप घेणार आहे. आपल्या शिक्षक उमेदवारांच्या जशा प्रतिक्रिया येतात ऍप बद्दल, काही सुधारणा करण्यासाठी सुद्धा येतात. काही शिक्षक उमेदवारांचा याच्यावर विश्वास असू शकतो, नसूही शकतो. आपण कुठलीही जी प्रतिक्रिया आहे ती आनंदानं स्वीकारायची आपली तयारी असते. कारण आपण हा जो गट आहे मित्र, हा बुद्धिजीवी लोकांचा गट आहे. शिक्षक उमेदवार कोणी 2 डिग्र्या घेतल्या, कोणी 3 डिग्र्या घेतलेल्या आहे, कोणी पीएचडी केलेला आहे, कोणी एमएड केलेला आहे, कोणी बीएड केलेला आहे. म्हणजे एकदम जसं म्हणू आपण, ज्यांनी डिप्लोमा डिग्री, अशा जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते या गटामध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया येणं साहजिकच आहेत. आणि आपण शिक्षक पेशामध्ये उतरतोय तिथं आपल्याला फार संयम ठेवावा लागतो. कारण तुम्ही जेव्हा प्रेमायसिस मध्ये जाता तेव्हा मुख्याध्यापक, तुमचे म्हणजे जे काही सहकारी शिक्षक मित्र असतात, त्यानंतर काही पालक, काही विद्यार्थी, काही गावामधले इतर प्रतिष्ठित नागरिक, काही गावामधले पॉलिटिशियन, या सगळ्यांशी आपला संबंध येते आणि सगळ्यांचा रोष केव्हा आपल्यावर येतो, काही जर एखादी घटना घडली तर. आणि ह्या घटना आपल्याला फार संयमानं तिथं हाताळावं लागतात. तिथं तुमच्याकडे कुठलं स्किल आहे, कुठलं कौशल्य आहे, ते तिथं आपल्याला वापरायचं असते. आणि तेच कौशल्य आपण या ऍपसाठी सुद्धा वापरतोय. प्रतिक्रिया शिक्षक उमेदवारांची कुठलीही योग स्वीकारायची तयारी, आनंदानं ती स्वीकारायची, हाच माझा या मागचा म्हणजे आपण एक हेतू ठेवलेला आहे. पण बरेचसे शिक्षक उमेदवार असे आहेत, ते प्रश्न विचारतात त्या अर्थी त्यांना याच्यामध्ये काहीतरी व्यवस्थित आहे असं त्यांना वाटते. पुन्हा हे ऍप आपल्या शिक्षक उमेदवारांचा जो काही रिझल्ट येणार आहे त्यासाठी आपण जे बेसिक घेतलेलं आहे ते शिक्षक भरती 2017चा कट ऑफ याच्यामध्ये वापर केलेला आहे. आणि शिक्षक भरती 2022चा जी पवित्र पोर्टल मार्फत झालेली आहे, आतापर्यंत 2 भरत्या झालेल्या आहेत, त्याचा वापर आपण केलेला आहे. आपण इथं शिक्षक उमेदवारांचे गुण नमूद करणार आहे, त्यांचा गट नमूद करणार आहे, त्यांचा माध्यम, त्यांचा विषय, त्यांचा प्रवर्ग, त्यांचं समांतर आरक्षण आणि विना मुलाखत थेट निवड मध्ये काय त्यांचा सिलेक्शन चान्स आहे तो आपल्याला बघायचा आहे. हा एक मित्र अंदाज आहे. अंदाज खोटा पण ठरतो. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. जसं निवडणुकीमध्ये एक्झिस्ट पोल असते तशातला आपण हा एक उपक्रम आहे आपला. याच्यामध्ये फार काही असं विशेष आहे असं मी म्हणत नाही. परंतु पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 याच्यासोबत याला थोडस तर्कसंगत बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. दुसरं, शिक्षक उमेदवारांच्या याच्यानुसार आपण काही फोन आलेले आहेत. त्यांनी सांगितलं सर मग विना मुलाखत होत नसेल तर मुलाखतीसह सुद्धा आमचं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये यायला पाहिजे काय तर. मग आता आपण मुलाखतीसह 100 गुणांचं सूत्र सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. याच्यामध्ये 75% गुण इथे येतील. त्यानंतर शिक्षक उमेदवार जे आहेत त्यांचं डीएड बीएड हे जर प्रावीण्यामध्ये आहे, प्रथम श्रेणीमध्ये आहे, द्वितीय श्रेणीमध्ये आहे, त्यांच्याकडे जर उच्च व्यावसायिक अर्थ आहे तर ते जर त्यांनी नमूद केलं त्यांच्या कॉमेंट्स मध्ये, त्यांनी जे प्रश्न विचारलेत याचे उत्तर सुद्धा आपण शोधण्याचे प्रयत्न करू. म्हणजे तुम्हाला तुमचे शैक्षणिक अर्हता सुद्धा इथं नमूद करता येईल. त्याच्यानंतर इथं मुलांकन व अध्यापन कौशल्याचा आपण एरो दिलेला आहे. याला 10 पैकी आपल्याला हा संस्थेच्या स्तरावर कमी जास्त सुद्धा करता येतो. त्यानंतर सगळ्यात खाली तुमचे अपेक्षित गुण इथे येणार आहे. तुम्हाला किती गुण संस्था स्तरावर मिळणार आहे. अर्थात हे गुण तुम्ही माहिती कशी देता त्यावर अवलंबून. कारण तुम्ही प्रावीण्यामध्ये आहे का मला माहित नाही, तुम्ही प्रथम श्रेणीमध्ये आहे का मला माहित नाही, तुमची श्रेणी कोणती आहे ती मला माहित नाही आहे. आणि हे ऍप आपण आजच आणलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा माहित नाहीये की सरला आपण प्रावीण्यामध्ये आहो की नाही ते पाठवायचं आहे का. तर याच्यानंतर आजचा व्हिडिओ बघून जे शिक्षक उमेदवार याच्यावर कॉमेंट्स करणार आहेत, त्यांचे प्रश्न विचारतील, त्यांनी अवश्य त्यांचं शैक्षणिक पात्रता प्रावीण्यामध्ये आहे, प्रथम श्रेणीमध्ये आहे, द्वितीय श्रेणीमध्ये आहे
त्यांच्याकडे जास्तीची शैक्षणिक पात्रता आहे का, व्यावसायिक पात्रते बाबतीत त्यांना ते बीएड आहेत, एमएड आहेत, डीएड आहेत आणि प्रावीण्यामध्ये आहेत, प्रथम श्रेणीमध्ये आहेत, त्याच्यानंतर 5 द्वितीय श्रेणीमध्ये आहेत, यापेक्षा जास्त त्यांच्याकडे व्यावसायिक पात्रता आहे. हे जर सविस्तर दिलं तर तुमचे गुण सुद्धा याच्यामध्ये त्या व्यवस्थापन स्तरावर तुम्ही मुलाखतीसाठी गेल्यानंतर 10 गुण सोडून बाकीचे 90 पैकी किती गुण तुम्हाला मिळतात हे सुद्धा हे आपलं ऍप कॅल्क्युलेट करते. याला आपण आज मॉडिफाईड आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनीसाठी केलेलं आहे. हे सर्व बंधू आणि भगिनी माझ्यासाठी आदरणीय आहेत, हे पुनश्च एकदा मी नमूद करतोय. तर आपण आता या ऍपचा वापर करू आणि आपले जे शिक्षक उमेदवारांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आता घ्यायला सुरुवात करणार आहोत. ही शिक्षक उमेदवारांची माहिती आहे. सुरुवातीला जे आहेत 1 नंबरवर यांनी फक्त TAITचे गुण दिलेले आहेत, बाकी काही दिलेलं नाही, त्यामुळे आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, आपण असमर्थ आहोत. त्यानंतर 2 नंबर पुरुष आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये आहेत, 132 आहेत, मॅथ सायन्स आणि 9 ते 10 साठी त्यांचा प्रश्न आहे. तर यांच्या प्रश्नाचं उत्तर आपलं ऍप काय देते आहे ते आता आपण बघूया. 132 सरांचा स्कोअर आहे, ईडब्ल्यूएस मध्ये आहेत सर आणि 9 ते 10चा प्रश्न आहे, मॅथ सायन्स त्यांचा विषय आहे. सर तुमचा स्कोअर इथं नमूद करतोय 132 132 एंटर केलेला आहे. तुम्ही 9 ते 10 साठी म्हटलेलं आहे, मराठी माध्यम घेतोय. इथं विषय तुमचं गणित तुम्ही म्हटलेलं आहे आणि शक्यतोपर्यंत गणित आणि विज्ञानचा जो काही कट ऑफ आहे तो जवळजवळ सारखाच येतोय. तुमचा जो प्रवर्ग आहे तो ईडब्ल्यूएस आहे, आपण याच्यामधून ईडब्ल्यूएस घेणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण मध्ये आहे. तर आता आपल्याला काय रिझल्ट खाली मिळाला आहे तो आपण बघूया. तर तुमचा रिझल्ट इथं दिलेला आहे बघा, विनामुलाखत थेट निवड 2017-2022च्या कट ऑफ नुसार अंदाजित विश्लेषण आहे, अंदाजित. तर सरांचं जो 132चा स्कोअर आहे त्यामुळे विना मुलाखत सर तुम्हाला गणित विषय शिकवण्यासाठी सेफ झोन मध्ये हे ऍप दाखवते, अंदाजे हे ऍप दाखवते. त्याच्यानंतर त्यांनी पुढे हे दिलेलं आहे तुमचं 9 ते 10 ईडब्ल्यूएस आर्थिकदृष्ट्या दुर्बल तुमचा विषय गणित आहे आणि समांतर सर्वसाधारण आहे आणि इथं तुम्हाला त्यांनी रिझल्ट दिलेला आहे की तुम्ही सेफ झोन मध्ये आहात विना मुलाखत साठी. त्यासोबतच मुलाखतीसह तुमचं त्यांनी कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे. TAITचा तुमचे जे गुण आहेत त्याच्या 75% तुम्हाला 49.5 गुण संस्था देणार आहे. त्याच्या पुढे जर तुमचं मला आता या अगोदर तुम्हाला हे माहिती नसल्यामुळे तुम्ही टाकू शकले नाही, पण तुम्ही जर प्रथम श्रेणीमध्ये असाल तर इथं तुम्हाला 3 गुण मिळतात. तुम्ही द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर 2 गुण मिळतात. तुम्ही विशेष प्रावीण्यामध्ये असाल तर 5 गुण मिळतात. तुमच्याकडे जर उच्च व्यावसायिक पात्रता असेल तर या 5 गुणांमध्ये आणखी 3 गुण ऍड होतात, म्हणजे 8 पैकी 8 गुण मिळतात. असा हा ऍप आपण तयार केलेला आहे. जर तुमच्याकडे उच्च व्यावसायिक अर्हता नसेल, म्हणजे एमएड वगैरे तुम्ही नसाल तर हे गुण आपल्याला मिळत नाहीत. जर तुम्ही प्रावीण्यामध्ये असाल तर तुम्हाला 5 गुण मिळतील. अशाच प्रकारे तुम्ही तुमचं जे आहे BA BSc, हे जर तुम्ही BSc असाल प्रथम श्रेणीमध्ये तर तुम्हाला 3 गुण मिळतात. तुम्ही BSc सोबतच MSc वगैरे असाल तर हे आणखी याच्यामध्ये गुण तुमचे 2 वाढतात, म्हणजे 5 गुण होतात. आणि तुम्हाला संस्था स्तरावर गेल्यानंतर आता संस्था चालक तुम्हाला किती गुण देतात, जर 7 गुण देतील तर तुमचं 66.50 होते 100 पैकी. जर तुम्हाला गुण कमी दिले, समजा असं समजू आपण, याला आपण कमी जास्त करू शकतो, 6 गुण दिले तर 65 होतील. तुम्हाला संस्था चालकांनी यापेक्षा कमी गुण दिले तर 5 गुण येतील, कमी दिले तर 4 गुण येतील, तर 63.50 तुमचा स्कोर होतो. तुम्हाला 7 गुण दिले तर 66.50 होते. तुम्हाला याच्यामध्ये 6 गुण दिले तर 65.50. तर असं हे जे आपलं ऍप आहे हे ऍप तुमचं वर्गीकरण करते. तर सर तुम्ही विना मुलाखत सेफ झोन दाखवते आहे. पुढं आपल्याला जायचं आहे. पुढं गेल्यानंतर पुढचे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा काय प्रश्न आहे तो आता आपण घेणार आहे. बघा सर,
SC प्रवर्गामध्ये 117 डीएड आहे, सीटीएटी 5 आहे. 1 ते 5चा सरांचा प्रश्न आहे. सरांचा स्कोर 117 आहे. आणि SC प्रवर्गामध्ये आहे 1 ते 5 साठी सरांचा निवडीचा चान्स सांगूया आपण काय ते. तर तुमचा स्कोर मी इथं टाकतोय 117 मी घेतलेला आहे. तुम्ही प्रश्न विचारला 1 ते 5 आणि 1 ते 5 गट घेतला की आपलं जे रिक्त पदाची संख्या आहे ते वर हायलाइट होते मित्र. बघा 1 ते 5 14,320 पद याच्यामध्ये घेतलेले आहेत. मी प्रत्येक वेळेस हे दाखवू शकत नाही कारण स्क्रीनला स्क्रोल करणं थोडस अवघड जाते आणि मग त्यानुसार आपल्याला वेळ सुद्धा जास्त लागणार आहे. सर्व विषय घेतले तर तुम्ही प्रवर्ग तुमचा तुम्ही नमूद केलेला आहे. SC प्रवर्ग आहे आपण इथं घेतलेला आहे. सर्वसाधारण मध्ये आहे. तुमचा रिझल्ट आपल्याला आता बघायचा आहे कारण EITचा स्कोर टाकल्यानंतर डायरेक्ट खाली इथं रिझल्ट येतो. तर काय म्हणतो, विनामुलाखत थेट निवड 2017-2022च्या शिक्षक भरतीच्या आधारावर आपण हे बनवलेलं ऍप आहे. ते सांगते का बॉर्डर लाईन दाखवते तुम्हाला आणि याचा जो कट ऑफ आहे त्यांचं असं म्हणणं आहे 117 ते 125 या दरम्यान तो राहणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही 1 ते 5 गट SC प्रवर्ग आहे तुमचा. सर्व विषय आहे सर्वसाधारण मध्ये आहे तुम्ही. तर बॉर्डर लाईन तुम्हाला दाखवते. मग आता तुम्हाला जर समजा मुलाखतीसह मध्ये जायचं असेल तर तुमच्या गुणाचा 75% भारांश 43.88 होते आणि पुढे तुम्ही आता कुठल्या याच्यामध्ये तुमचं डीएड वगैरे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये घ्यावं लागणार आहे. तुमचं शैक्षणिक पात्रता डीएड तुम्ही जर प्रावीण्यामध्ये असाल तर 5 गुण मिळतात. तुम्ही प्रथम श्रेणीमध्ये असाल तर पुढे 3 गुण मिळतील. तुम्ही द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर 2 आणि तुमच्याकडे बीएड असेल तर याचे सुद्धा तुम्हाला 3 गुण मिळतील. म्हणजे असे 5 गुण हे होतात. तर हा सुद्धा एक आपण याच्यामध्ये प्रकार ऍड केलेला आहे. त्यानंतर जे शिक्षक उमेदवार आपल्याला कॉमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारतील त्यात त्यांनी जर त्यांचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रताचं जे काही आहे प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी प्रावीण्य हे जर लिहिलं तर त्यांना 90 पैकी किती मार्क्स मिळतात हे आपण सांगू शकतो. 10 गुण हे संस्था स्तरावर असतात. कुठले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं घेऊ आपण. 110 दिलेलं आहे यांनी. पुढे यांनी काहीच याच्यामध्ये नमूद केलेलं नाही त्यामुळे यांचं उत्तर आपण देऊ शकत नाही. त्यानंतर एनटीटी मध्ये ताई 129 आहेत. BA-DED 1 ते 5चा त्यांचा प्रश्न आहे मराठी माध्यमासाठी. ताई घेतोय तुम्ही एनटीटी मध्ये आहे. 129 तुमचा स्कोअर आहे. ताईंचा स्कोअर इथं मी नमूद करतोय 129. 1 ते 5 साठी तुमचा प्रश्न आहे तो आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. मराठी माध्यम घेतलं, सर्व विषय घेतलं. तुम्ही एनटीटी मध्ये आहात. मी तुम्हाला इथं एनटीटी तुमचा प्रवर्ग सिलेक्ट केला. त्या ताई साठी महिला आरक्षण राहील. महिला 30% आपण घेऊ आणि यांचं बघा विना मुलाखत थेट निवड. ताई तुम्ही सेफ झोन मध्ये आहात कारण याचा कट ऑफ दाखवते 121 ते 129 दाखवते आहे. तुमचा विषय 1 ते 5 एनटीटी. त्याच्यानंतर तुमचा विषय सर्व विषय आहेत समांतर आरक्षण महिला समांतर आरक्षण आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि मुलाखतीसह जर तुम्ही त्याच्यामध्ये गेले तर तुमचे 75% गुण जे आहेत तुमच्या TAID स्कोरचे ते 48.38 येतील. आणि पुढे तुम्ही जर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता कशामध्ये आहे त्यावर तुमचं 90 गुणाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते इथं आपल्याला काढता येते. 10 गुण हे संस्थेच्या स्तरावर असतात. पुढला आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न आहे SC प्रवर्ग आहे 116 मॅथ आणि सायन्स. सरांचं म्हणणं आहे 9 ते 10 साठी आणि सर्वसाधारण. तर आपण घेऊन तुमचा 116 हा स्कोर आहे. मॅथ आणि सायन्सचा तुमचा प्रश्न आहे 9 ते 10 साठी. 116 सरांचा जो स्कोर आहे तुम्ही इथे एंटर करतो. तर 9 ते 10 साठी म्हणतायत. मराठी माध्यम त्यांचा विषय घेतलाय आपण. गणित आणि विज्ञान घेतोय. त्याच्यानंतर त्यांचा प्रवर्ग त्यांनी दिलेला आहे. SC प्रवर्ग आहे. सर्वसाधारण मध्ये आपल्याला बघावं लागणार आहे.
आता सर खाली तुमचा रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट सर्वसाधारण रिझल्ट काय येतो ते आपल्याला बघावं लागणार आहे. बघा, विना मुलाखत तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते आहे तुमची निवडीची शक्यता. त्यानंतर मुलाखतीसह TAIT गुणांचा जो रांश आहे 75% जर गुण तुमचे कॅल्क्युलेट केले तर ते 43.5 होतात. ते पुढे तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता कोणत्या श्रेणीमध्ये आहे त्यावर कुठले तुमचे जे गुण आहेत ते गुण येतील. पुढला आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. पुढला प्रश्न काय विचारले आहे ते बघू आपण. ओबीसी जनरल आहेत 116 आहेत, मॅथ सायन्स आणि मराठी आहे आणि CTET पास आहेत सर. सर मॅथ सायन्स साठी तुमचं मी 6 ते 8च्या गटाला घेतोय. 116 ओबीसी मध्ये आहे, 116 तर ओबीसी मध्ये आहे. 6 ते 8च्या गटासाठी घेतोय गणित व विज्ञान साठी. तर तुमचा प्रवर्ग ओबीसी आहे. आपण सर्वसाधारण घेतलेला आहे. रिझल्ट काय येते ते आता आपल्याला बघायचं आहे. विना मुलाखत थेट निवड हे बॉर्डर झोन मध्ये तुम्हाला दाखवते आहे. त्यामुळे आपल्याला आता मुलाखतीसह कडे जावं लागणार आहे. मुलाखतीसह मध्ये तुमचे जे TAIT चे गुण 75% आहेत ते 43.5 इथं ग्राह्य धरल्या जाणार आहेत. त्यानंतर मग आता तुम्ही पुढे जो हे आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ते प्रावीण्यामध्ये आहे की प्रथम श्रेणी आहे की पास द्वितीय आहे ते माहित नसल्यामुळे आपण पुढचे स्कोअर तुमचा जो पुढचा रिझल्ट आहे तो आपण काढू शकत नाही. परंतु यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर हे सविस्तर मला पाठवलं तर मी निश्चित हे सुद्धा तुम्हाला काढून देऊ शकतो. पुढे घ्यायचंय आपल्याला पुढचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं बघूया आपण. तर NTB मध्ये आहेत 125 त्यांचा स्कोर आहे, 1-2 पास आहेत. त्यांनी पुढे त्यांचा विषय नमूद केलेला नाही. म्हणून सर मी तुम्ही 1 पास आहे तर तुमचं सर्व विषयासाठी घेतोय आणि सर्वसाधारण मध्ये घेतोय. तुमचा स्कोर 125 आहे. सरांचा स्कोर 125 आहे. 1 ते 5 साठी घेऊया आपण सर्व विषय. सरांचा प्रवर्ग एकदा बघून घेतोय. सरांनी जो प्रवर्ग दिलेला आहे NTB मध्ये आहे सर. NTB हा प्रवर्ग घ्यायचा आहे आपल्याला. 125 NTB सर्वसाधारण. तर आपल्याला रिझल्ट बघायचा आहे. खाली काय रिझल्ट दिलेला आहे. विना मुलाखत तुम्हाला बॉर्डर लाईन वर दाखवते आहे. त्याच्यानंतर मुलाखतीसह तुमचे 75% जे गुण आहेत ते 46.88 संस्था स्तरावर काउंट होतील. त्यानंतर पुढे तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुम्ही कोणत्या याच्यामध्ये प्रावीण्यामध्ये आहे, प्रथम आहे, द्वितीय आहे, त्यानुसार पुढले गुण काउंट होणार आहेत. पुढले जे उमेदवार आहेत त्यांचं आपल्याला घ्यायचं आहे. 141 आहेत, 1-2-5 आहेत, 1 ते 5 किंवा 6 ते 8. इंग्लिश साठी ताईंचा जो प्रश्न आहे तो आपण इथं येतोय. बघा 141 गुण आहे आणि जनरल मध्ये आहे म्हणजे ओपन मध्ये आहेत ताई. तर काय उत्तर देते आपल्याला ते बघावं लागेल आपलं ऍप. ताई तुमचा स्कोअर इथं मी नोंदवतोय 141. 1 ते 5 साठी सर्व विषय घेतोय. त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग जो आहे तो जनरल मध्ये म्हणताय तुम्ही. पहिला प्रवर्ग, महिला आरक्षण 30%. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट काय येतो तो बघा. विना मुलाखत 1 ते 5,
ताई इथं तुमचं जे वर्णन आहे ते इथं ज्या स्कोअर नुसार केलेलं आहे 1 ते 5, पण सर्व विषय समांतर आरक्षण महिला आणि तुम्हाला दाखवते सेफ झोन 1 ते 5 साठी तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. जर तुम्हाला खाजगी संस्थेमध्ये जायचं असेल तर तुमचे TAIT चे 75% गुण जे आहेत ते 52.88 काउंट होत आहेत आणि पुढे तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार ते गुण त्याच्यामध्ये मिळवल्या जाणार आहेत व 100 गुणांची तुमचा जो तपशील आहे तो तयार होणार आहे. पुढे आपण जाऊया. पुढचे जे उमेदवार आहेत TJA मध्ये आहेत 112 आणि पुढे यांनी काहीच दिलेलं नाही त्यामुळे आपल्याला काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर 108 आहे पण यांनी प्रवर्ग इथं नमूद केलेला नाही. 109, 9 ते 10 साठी इंग्लिश विषय OBC मध्ये आहेत ह्या ताई. तर बघूया आपण 9 ते 10 साठी प्रश्न आहे ताईचा. त्यांचा स्कोर आहे 109. 109. 9 ते 10 इंग्रजी विषय आहे. OBC मध्ये आहेत. महिला समांतर आरक्षण आहे. बघा 109 OBC मध्ये आहेत आणि महिला समांतर आरक्षण काय रिझल्ट येते तो आता आपल्याला बघायचा आहे. विना मुलाखत थेट निवड याचं वर्गीकरण इथं दिलेलं आहे. 9 ते 10 साठी आहे. OBC इथं प्रवर्ग घेतला मी इंग्रजी महिला आहेत आणि तुम्हाला इथं बॉर्डर लाईन वर दाखवते विना मुलाखत. पण तुम्ही मुलाखतीसह मध्ये तुमचा जो भारांश आहे 75% हा 40.88 काउंट होणार आहे आणि पुढे तुम्ही प्रथम द्वितीय श्रेणीमध्ये तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता त्याचे गुण सुद्धा याच्यामध्ये ऍड होणार आहेत. ते जर तुम्ही सविस्तर दिले तर याची गुणपत्रिका सुद्धा आपल्याला तयार करता येते आपल्या ऍप नुसार. पुढे आपल्याला जायचंय. त्यानंतर ह्या ताई जे आहेत NTD मध्ये आहेत 116 आणि सायन्स त्यांचा विषय आहे पण त्यांनी पुढे गट दिलेला नाही. तर मी असं करतोय 9 ते 10 साठी विज्ञान मध्ये ताईंचा काय सिलेक्शन चान्स आहे बघू. आपण 116 त्यांचे गुण आहेत. 116 पण केला. 9 ते 10 विषय विज्ञान घेतोय. सायन्स म्हटलेलं आहे त्यांनी. NT त्यांचा प्रवर्ग बघू आपण. 116 आहेत. NTD मध्ये आहे. NTD मध्ये घेतो. त्यानंतर काय रिझल्ट आलेला आहे तो आपण बघू. विना मुलाखत काही तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते आहे. 9 ते 10 साठी घेतला आम्ही. NTD आहे. विषय विज्ञान आहे. समांतर आरक्षण महिला आहे त्यामुळे तुम्ही विना मुलाखत साठी सेफ झोन मध्ये आहात. आणि तुम्ही जर मुलाखतीसह मध्ये जर समजा इच्छा असेल तर तुमचा TAIT चे 75% गुण 43.5 ग्राह्य धरल्या जातील. त्यानंतर मग याच्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे गुण सुद्धा काउंट केले जातील. परंतु ते माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ते त्याच्यामध्ये टाकू शकत नाही. पुढला आपल्याला घ्यायचं आहे 111 BSc BEd पेपर 2 6 ते 8 किंवा 9 ते 10 आणि SC प्रवर्ग आहे आणि समांतर आरक्षण महिला भगिनी आहेत. तर आपण 6 ते 8 साठी बघू. 9 ते 10 साठी हे BSc BEd आहेत त्यामुळे गणित विज्ञानासाठी आपल्याला बघावं लागणार आहे. 111 गुण आहेत ताईचे. इथं मी 111 गुण नोंदवतोय. तुमचा प्रश्न विज्ञानासाठी आहे. प्रवर्ग महिला आरक्षण दिलेलं आहे. काय रिझल्ट येते आता आपण बघू 9 ते 10 चा. 9 ते 10 प्रवर्ग SC आहे. विज्ञान विषय आहे आणि समांतर आरक्षण महिला आरक्षण आहे तर तुम्ही त्या सेफ झोन मध्ये दाखवते आहे. त्यासोबतच तुम्हाला इकडे TAIT तुमचा जो काही भरांश आहे तो 75% 41.63 येणार आहे मुलाखती सहसाठी. आता तुमचा पुढचा प्रश्न 6 ते 8 साठी आहे म्हणून मी इथं 6 ते 8 घेतोय.
विषय गणित आणि विज्ञान घेतलेला आहे तुमचा, आणि आपल्याला काय रिझल्ट येतो तो सुद्धा बघू आपण 6 ते 8चा. इथं सुद्धा तुम्ही सेफ झोन मध्ये तुम्हाला दाखवते आहे. त्यानंतर पुढे तर तुमचं आपण कॅल्क्युलेशन मुलाखतीसह मध्ये केलेलं आहे, ते या अगोदर आपण सांगितलं आहे. पुढे घ्यायचंय आपल्याला पुढचा प्रश्न आपण आता घेणार आहे. बघा, एससी प्रवर्ग आहे, 109 आहे, डीएड बीएड आहेत, पेपर एक हिस्ट्री त्यांचा विषय आहे. तर त्यांचं म्हणणं आहे 1 ते 5 साठी काय त्यांना सिलेक्शन चान्स आहे. तर 109 एससी प्रवर्ग आणि समांतर आरक्षण महिला, डीएड आणि बीएड सुद्धा आहेत. 109, 1 ते 5 सर्व विषय. प्रवर्ग त्यांचा एससी प्रवर्ग घेतलाय, महिला आरक्षण आहे, विना मुलाखत थेट निवड, बॉर्डर लाईन दाखवते, कमी शक्यता दाखवते. त्यामुळे तुम्हाला मुलाखतीसह मध्ये तुमचा जो TAIT चा स्कोअर आहे तो 75 इथं दाखवते आहे. तुमचं आता शैक्षणिक पात्रता जी आहे ती डीएड आहे. आता तुम्ही कशामध्ये केले ते मला माहित नाही आहे प्रावीण्य प्राप्त, पण तुमचं उच्च अर्थ असल्यामुळे, म्हणजे तुम्ही बीएड असल्यामुळे तुम्हाला आणखी याच्यामध्ये 5 म्हणजे 3 गुण मिळणार आहेत. 3 आणि 2 5 गुणाचं हे आहे. इथं जर तुम्ही प्रथम श्रेणी असाल तर मग हे 6 गुण होतात, आणि तुम्ही प्रावीण्यामध्ये असाल तर हे 8 गुण होतील. हा एक तुम्हाला याच्यामध्ये फायदा आहे मुलाखतीसह मध्ये. पुढलं आपल्याला घ्यायचं आहे, पुढे 128 गुण आहेत, डीएड बीएड बोथ, टीईटी पास आहेत, आणि ओबीसी मध्ये आहेत सर. तर सरांचं काय सिलेक्शन आहे ते बघावं लागेल आपल्याला. सिलेक्शनच्या सर 128 ओबीसी मध्ये घेतोय 1 ते 5 साठी. सरांचा स्कोर आहे 128, 1 ते 5. प्रवर्ग घ्यायचा आहे आपल्याला ओबीसी. ओबीसी प्रवर्ग घेतलाय सर्वसाधारण, आणि सरांचं सिलेक्शन चान्स आता आपल्याला बघावं लागणार आहे. तर 1 ते 5 साठी बिना मुलाखत बॉर्डर झोन मध्ये दाखवते आहे. त्यामुळे तुम्हाला आता मुलाखतीसह मध्ये तुमचे 75% 48 गुण येणार आहेत, आणि त्यानंतर जो शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता यामध्ये नमूद केल्यानंतर तुमची 100 गुणाची सुद्धा इथं गुणपत्रिका तयार होते आहे. पुढला जो प्रश्न आहे तो आता मी घेणार आहे. पुढला प्रश्न आहे, ओबीसी मध्ये आहेत 114 MSc बीएड 9 ते 12चा प्रश्न आहे. तर काही हरकत नाही, MSc बीएड आहे काही, तुम्ही पण विषय तुम्ही नमूद केलेला नाही त्यामुळे थोडा सांगण्यास थोडं कठीण जाते. तरी घेतोय मी, असं गणित तुमचा विषय पकडतो, गणित आणि विज्ञान 9 ते 10 साठी 114, 114. त्याच्यानंतर 9 ते 10 घेऊ आपण. ताईंचा विषय मी असं गृहीत धरतो की गणित आहे, ओबीसी मध्ये आहेत, महिला आरक्षण घेतलंय आपण. 9 ते 10 साठी गणित विषयासाठी तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते विना मुलाखत साठी. कारण तुमचं जे विवरण आहे ते असं आहे, 9 ते 10 ओबीसी विषय गणित घेतला आपण, आणि तुम्हाला समांतर आरक्षण असल्यामुळे तुम्ही सेफ झोन मध्ये आहात, आणि तुम्ही मुलाखतीसह मध्ये घेतले गेले तर तुमचा TAIT चा 75% भारांश 42.75 येते, आणि पुढे तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता कोणत्या याच्यामध्ये आहे, ग्रेड मध्ये आहे, म्हणजे तुम्ही फर्स्ट प्रावीण्य प्राप्त आहे, फर्स्ट क्लास सेकंड क्लास, त्याच्यावर तुमचे मार्क्स अवलंबून आहेत. पुढे आपल्याला जायचं आहे, पुढचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना घेऊ आपण. 116 आहेत, पण यांनी प्रवर्ग इथं दिलेला नाही. प्रवर्ग दिला असता सर
तर आम्ही ताई आहेत या. ताई, तुम्ही प्रवर्ग नमूद नाही केला, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर घेणं थोडस कठीण होते, कारण कट ऑफ हा प्रवर्गानुसार बदलतोय. पुढे 142 BA DED बोथ पेपर पास आणि मराठी त्यांचं हे आहे. तर BA DED आहेत सर, 142 आहेत. ताई आहेत ह्या, PC मध्ये आहेत. तर यांचं 1 ते 5 साठी बघूया. 142. ताई, उत्कृष्ट असा स्कोर आहे तुमचा, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. 1 ते 5 साठी सर्व विषय मी OBC मध्ये आहात. महिला आरक्षण आहे तुम्हाला. बघा, थेट निवड तुम्ही अत्यंत सुरक्षित झोन मध्ये, सेफ झोन मध्ये आहेत. त्यानंतर तुमचे जर मुलाखती मध्ये गेले तर 53.25 एवढे गुण तुमचे त्या 75% गुण या स्कोरचे काउंट होतील. ते तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रते गुण सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत. कुठले शिक्षक उमेदवार जे आहेत, 118 SCBC मध्ये आहेत ह्या ताई. TET पेपर 2 पास आहे. मॅथ आणि सायन्स 6 ते 8 आणि 9 ते 10 चा प्रश्न आहे. काही हरकत नाही ताई, अगोदर आम्ही 6 ते 8 घेतो. 118 टाकतो तुमचा SCBC प्रवर्ग आहे. 118 गुण इथे एंटर करतोय मी. 6 ते 8 ताईंचा प्रश्न आहे. गणित व विज्ञान घेतलेलं आहे आपण. SCBC त्यांचा प्रवर्ग आहे. SCBC घेतोय. महिला आरक्षण आहे त्यांना 30%. आता त्यांचे निवडीचे काय सिलेक्शन आहे, विना मुलाखत थेट निवड. काही तुम्ही सेफ झोन मध्ये आहे, महिला आरक्षण आहे तुम्हाला. 6 ते 8 SCBC गणित व विज्ञान, आणि तुम्ही सेफ झोन मध्ये दाखवत आहे. तुम्ही जर मुलाखती मध्ये गेले तर 75% मार्क्स तुमचे 44.25 100 पैकी काउंट केले जातील. याच्यामध्ये शिक्षण संस्था चालकांना बदल करण्याचा कुठलाच अधिकार नाही. त्यासोबतच पुढे आणखी याच्यामध्ये तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे गुण ऍड केले जातात व नंतर मुलाखतीने अध्यापन. पुढे घेऊ आपण कुठले जे उमेदवार आहेत त्यांचं आपल्याला घ्यायचं आहे. बघा, कुठल्या ताई 126 त्यांचा TIT चा स्कोर आहे. BSc BEd आहे. मॅथ सायन्स 9 ते 10 साठी त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचा प्रवर्ग SC आहे, महिला आहे. ताई, 126 तुमचा स्कोर आहे, तो इथे मी नमूद करतोय. हा घेतला मी 126. 9 ते 10 चा प्रश्न आहे तुमचा. गणित आणि विज्ञान म्हणताय तुम्ही, मी गणित घेतोय. त्यानंतर तुमचा प्रवर्ग जो आहे तो तुम्ही SC प्रवर्ग दिलेला आहे आणि महिला आरक्षण आहे तुम्हाला. तर काय दाखवते बघा, थेट निवड, विना मुलाखत, तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. त्यानंतर मुलाखतीसह 47.25 एवढे 75% गुण तुमचे काउंट होऊ शकतात, जर तुम्हाला मुलाखतीसह मध्ये जायचं असेल तरचा प्रश्न आहे. नाही तर तुम्ही मुलाखती विना सेफ झोन मध्ये दाखवलेले आहे. यामध्ये शैक्षणिक व्यावसायिक पात्रते ऍड होणार आहेत. कुठलं घ्यायचंय आपल्याला? कुठला प्रश्न घेऊ आपण? 145 आहे. 9 आणि 10 साठी म्हणतात सर. ताई OBC मध्ये आहेत आणि महिला आहेत. ताई 9 आणि 10 साठी घेतोय तुमचं, परंतु तुम्ही इथं विषय जर मला दिला असता तर मी घेऊ शकलो असतो. मी विषय दिलेला नाही, त्यामुळे कोणता विषय घ्यायचा तो आमच्या पुढे प्रश्न. तर तुम्ही यानंतर पुन्हा हा प्रश्न विचारा. 123 गुण आहेत, OBC मध्ये आहेत. 6 ते 8 चा जिओग्राफी सरांचा विषय आहे. 123. 123 गुण घेतोय सरांचे. सरांचा अगोदर 9 ते 10 साठी बघू आपण. दोन विषय आहे, तर OBC मध्ये आहेत. सर्वसाधारण आणि काय रिझल्ट येते तो बघू आपण.
तर तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते 9 ते 10 साठी. आणि तुम्ही जर पुढे मुलाखतीसह गेले तर तुमचे 46.13 75% गुण त्याच्यामध्ये मुलाखतीसह मध्ये काउंट होतात. त्यामध्ये मग तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रते गुण सुद्धा मिळवल्या जातात. पुढलं घेऊ आपण. त्याच्यानंतर 144 गुण आहेत, पण यांनी काहीच समोर दिलेलं नाही. 120 गुण आहेत, MA BEd आहेत, 2 पास आहे. इंग्लिश विषय आहे सरांचा, तर 6 ते 8 साठी आपण इंग्लिश विषयाचं सरांचं बघू. ओबीसी मध्ये आहे आणि यांचे गुण आहेत 120. सरांनी 6 ते 8 विषय सरांचा इंग्रजी भाषा विषय घेतोय मी, ओबीसी मध्ये आहेत. आणि सर्वसाधारण तर तुम्हाला बॉर्डर लाईन मध्ये दाखवते बिना मुलाखत. आणि मुलाखतीसह तुमचे 75% 45 गुण काउंट होतील. त्यानंतर तुम्हाला व्यावसायिक शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर मुलाखतीचे अध्यापन कौशल्याचे गुण इथे ऍड होतील. त्यानंतर तुमची 100 गुणांची जी काही आहे ती मार्कशीट मुलाखत मध्ये तयार होणार. पुढलं आपल्याला हे घ्यायचं आहे कुठले शिक्षक उमेदवार आहेत. यांचं 134 TIITचा स्कोर आहे आणि MSc BEd आहे, मॅथ आणि सायन्स आहे. तर SC प्रवर्गामध्ये सर तुम्ही MSc BEd आहे, तर मला असं वाटतंय तुम्ही 6 ते 8च्या गटाला पात्र आहे, 9 ते 10च्या गटाला पात्र आहे, 11 ते 12 साठी आपण बघू. 134 गुण आहेत सरांचे, मॅथ आणि सायन्स आहे. तर 134 आहेत तुमचे. 6 ते 8 मी अगोदर घेतोय तुमचं गणित आणि विज्ञान. आणि तुमचा जो प्रवर्ग आहे तो SC प्रवर्ग आहे, तो आपण याच्यामधून घेऊ. तुम्ही सर्वसाधारण मध्ये आहात. तर बिना मुलाखत तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखव. बघा 6 ते 8 तुमचा SC प्रवर्ग आहे, गणित विज्ञान सर्वसाधारण तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखव. आणि मुलाखतीसह गेले तर तुमचा EITचा 1250.25 हा. आणि यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक पत्रकाचे गुण सुद्धा ऍड होतील. पुढला प्रश्न घेऊ आपण. पुढला प्रश्न बघा. 107 गुण आहेत, TET1 आहे, त्याच्यानंतर EWS मध्ये आहेत आणि त्या ताईंना महिला आरक्षण आहे. तर 107 1 ते 5 साठी घेऊ आपण. ताईंचे गुण इथं नमूद करतोय मी 107. 1 ते 5 सर्व विषय EWS मध्ये आहेत. महिला आरक्षण आपण घेणार आहे आणि काय सिलेक्शन चान्स आहे तो बघू. बिना मुलाखत कमी शक्यता दाखवते आहे. मला मुलाखतीसह मध्ये यावं लागेल, तिथं तुमचं 75% घेऊन 40.13 काउंट होतील आणि पुढे तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे जे त्याच्यामध्ये काउंट ते तुमच्या श्रेणीवर अवलंबून आहे. पुढे घेऊ आपण. पुढे 119 आहे, BSc आहे, मॅथ सायन्स 9 ते 10चा प्रश्न आहे, ओबीसी मध्ये आहेत आता. 119 गुण आहेत. 9 ते 10 साठी त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा विषय मी गणित घेतोय, ओबीसी मध्ये आहेत. आणि महिला आरक्षण जर आपण त्यांना दिलं तर काही तुम्ही सेफ झोन मध्ये आहात थेट निवडीसाठी. त्याचप्रमाणे मुलाखतीसह मध्ये तुम्हाला TIITचे गुण तुमचे 75% 44.63. पुढे आपल्याला जायचं आहे
पुढे तर 105 गुण आहेत, ओबीसी मध्ये आहेत ह्या ताई, आणि मॅथमॅटिक्स विषय आहे त्यांचा 6 ते 12चा प्रश्न आहे. ठीक आहे ताई, आम्ही 6 मध्ये तुम्ही सीटीईटी 2 पास आहेत, 5 गुण आहेत. गणितासाठी बघू आपण, गणित आणि विज्ञानासाठी ओबीसी मध्ये 105 गुण आहेत, 6 ते 8. ताईंचा प्रवर्ग पाहून घेऊ आपण. 105 गुण आणि त्यांचा प्रवर्ग आहे ओबीसी. महिला आरक्षण काय रिझल्ट येते ते आता आपल्याला बघायचं आहे. तुमची थेट निवडीची शक्यता कमी दाखवते आहे बिना मुलाखत. मुलाखतीसह मध्ये 39.38 एवढे 75% गुण तुमचे काउंट होतील आणि पुढले तुमचे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, मुलाखत आणि अध्यापन कौशल्य 100 गुणांची गुणपत्रिका तयार होणार आहे. त्यानंतर 80 गुण आहेत सरांना, BA BEd आहेत, 9 ते 10 साठी जिओग्राफी ओपन मध्ये घेता येईल. त्यांचे गुण इथं मी नमूद करतोय. 80, 9 ते 10. त्यांनी विषय सांगितला आपल्याला भूगोल, आणि त्यांचा प्रवर्ग पाहतोय मी एकदा. ओपन मध्ये आहेत. महिला समांतर आरक्षण घेतले आपण. थेट निवड बिना मुलाखत मला थोडस डेंजर झोन मध्ये दाखवते, कमी शक्यता आहे. तुम्ही जर मुलाखतीसह गेले तर 30 गुण तुमचे TIIT चे काउंट होतील, ते शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. 118 आहेत, DEd आहेत, BEd आहेत, BSc MSc आहेत, आणि बाकी काही प्रवर्ग वगैरे दिला नाही. सरांचा प्रश्न 116, ताईंचा ओबीसी मध्ये आहेत 105, 116. 1 ते 5 साठी घेऊ आपण. ताई ओबीसी मध्ये आहेत आणि महिला समांतर त्यांना आरक्षण आहे. काय चान्स आहे? थेट निवड म्हणजे मुलाखती विना कमी शक्यता दाखवते, डेंजर झोन मध्ये दाखवते आहे, आणि मुलाखतीसह मध्ये जो सारांश आहे तो 43.5 एवढा काउंट होणार आहे. पुढे तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे गुण त्याच्यामध्ये काउंट होतील, आणि अध्यापन मुलाखत अशी तुमची 100 गुणांची जी आहे ती मार्कशीट बनते. पुढं आहे 86 आहे, 6 ते 8 साठी MA BEd आहेत, पण यांनी विषय नमूद नाही केलेला आहे, त्याच्यामुळे आपण घेऊ शकत नाही. 138 पेपर 2 आहे, मॅथ सायन्स मराठी ओबीसी मध्ये घेत आहे. तर 138 मॅथ सायन्स पेपर 2 असल्यामुळे मी 6 ते 8 साठी घेतोय. 138 6 ते 8 गणित विज्ञान ओबीसी मध्ये. थेट निवड मध्ये तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखवते, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही मुलाखतीसह मध्ये गेले तर 51.57 एवढे गुण तुमचे 75% काउंट होतील. बाकी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे मुलाखत व अध्यापन कौशल्य. पुढे जायचंय आपल्याला. 117 MSc फिजिक्स BEd आहेत, 6 ते 8चा सरांचा प्रश्न आहे, आणि ओबीसी मध्ये आहेत सर. तर तुम्ही तसं जर बघितलं तर MSc फिजिक्स आहे, 11वी 12वी साठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही 6 ते 8 म्हणताय, बघूया काय चान्स आहे.
117 गुण आहेत. 6 ते 8 गणित आणि विज्ञान. ओबीसी मध्ये आहेत सर. ओबीसी मध्ये सर्वसाधारण. तर आपण सिलेक्शन चान्स बघूया. तर तुम्हाला बॉर्डर लाईन म्हणतात विना मुलाखत. आणि मुलाखतीसह तुमचे TAIT चे 43.18 गुण काउंट होतील आणि पुढे तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक अध्यापन व मुलाखत. पुढला आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. पुढला 115 BA BEd आहेत. ओबीसी मध्ये आहेत ह्या ताई, परंतु यांनी पुढे काहीच दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण काही सांगू शकत नाही, विषय पण दिलेला नाही. पुढे ओबीसी मध्ये आहेत 145 सरांचा स्कोर आहे. बीएड आहेत 1-2 पास आहेत आणि मराठी आहेत. तर 145 तुमचा स्कोर आहे. तुम्ही डीएड असल्यामुळे 1 पास असल्यामुळे 1 ते 5 साठी 145 1 ते 5 जो तुम्ही इथं प्रवर्ग दिलेला आहे ओबीसी आणि महिला आरक्षण. त्यानंतर आता ताईंचा रिझल्ट बघूया आपण. ताई थेट निवड विना मुलाखत तुम्हाला सेफ झोन मध्ये दाखव बघा. 1 ते 5 सर्व विषय ओबीसी आणि समांतर आरक्षण महिला. तुम्ही सेफ झोन मध्ये आहेत विना मुलाखत. आणि मुलाखतीसह मध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर 54.38 हा 75% भारांश काउंट करणार. पुढलं घ्यायचंय आपल्याला. पुढला प्रश्न 112 आहेत. 2 पास आहेत. बीएड आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. हिस्ट्री त्यांचा विषय आहे. तर ओबीसी मध्ये आहेत ह्या काही 2 पास आहेत. 6 ते 8 साठी आपण हिस्ट्री मध्ये 112 6 ते 8 विषय आहे त्यांचा इतिहास. आणि आपलं जे ऍप आहे ते काय रिझल्ट देते ते बघूया आपण. बॉर्डर लाईन दाखवते तुमच्यासाठी. त्यानंतर मुलाखतीसह मध्ये 42 गुण तुमचे काउंट होऊ शकतात. त्याच्यापुढे त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे गुण, तत्व, अध्यापन कौशल्य. पुढला प्रश्न घेऊ आपण. 121 आहे गणित आणि विज्ञान आहे विषय, पण यांनी काहीच गट पण दिलेला नाही, काहीच नाही. त्यानंतर 117 SCBC मध्ये येतात आहे आणि डीएड पेपर 2 पास आहे. इंग्लिश विषय यांचा 6 ते 8 साठी घेतो SCBC 117. 117 गुण आहेत. 6 ते 8 इंग्रजी विषय घेतोय, भाषा. SCBC मध्ये येत नाही, पण SCBC घेतलेला आहे त्यांचा प्रवर्ग. आणि काय दाखवते आहे थेट निवड बॉर्डर लाईन दाखवते. आणि मुलाखतीसह मध्ये गेले तर 43.88 म्हणजे 75% भारांश होईल. आणि त्यामध्ये शैक्षणिक व्यावसायिक आणि अध्यापन कौशल्य हे गुण ऍड होतील. पुढला प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. 116 आहे. MA इकॉनॉमिक्स, MA इंग्लिश आहेत, बीएड आहेत, CTET 2 पास आहेत. SCBC मध्ये येतात आहे. काही हरकत नाही ताई, तुमचं CTET 2 पास आहे. 6 ते 8 साठी इंग्रजी त्यासाठी घेतो. 116 गुण घेतले आहेत. 6 ते 8 इंग्रजी विषयासाठी घेतोय आपण. SCBC आहे आणि तुम्हाला इथं बॉर्डर लाईन मध्ये दाखवते आहे. मुलाखतीसह तुम्हाला 43.5 गुण काउंट केल्या जातील. त्यानंतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, मुलाखत, अध्यापन कौशल्य. पुढला प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. 120 गुण आहेत बघा. MA BEd आहेत.
इंग्लिश विषय आहे तर 2 पास आहेत तर 6 ते 8 साठी घेतोय. ओबीसी मध्ये आहेत 120 गुण. 6 ते 8 इंग्रजी विषय ओबीसी प्रवर्ग आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण आणि सरांचा सिलेक्शन चान्स काय आलेला आहे आपण विनामुलाखत थेट निवड बॉर्डर लाईन दाखवते आहे. त्यामुळे सर तुम्हाला मुलाखतीसह EIT चे गुण तुमचे 45 काउंट होणार आहेत. त्यानंतर पुढे तुमचे व्यावसायिक अर्हतेचे गुण, शैक्षणिक अर्हतेचे गुण, मुलाखत आणि अध्यापन. 100 गुणांची तुमची जी गुणपत्रिका आहे ती तयार होणार आहे. पुढे चालायचे आपल्याला 117 गुण आहेत. सोशल सायन्स 1 ते 5 साठी प्रश्न आहे त्यांचा आणि ह्या ताई SC प्रवर्गामध्ये आहेत. 117 1 ते 5 काय दाखवते आपल्या यात ते बघू आपण. 117 1 ते 5 सर्व विषय ताईंचा प्रवर्ग SC प्रवर्ग आहे. महिला आरक्षण 30% घेऊ आपण आणि आता हे ऍप त्यांचा काय रिझल्ट दाखवते ते बघू. ताई तुम्हाला विना मुलाखत बॉर्डर लाईन दाखवते. त्यानंतर मुलाखतीसह तुमचे 43.88 गुण जे आहेत ते काउंट होतील. पुढे तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचे गुण येतील आणि मुलाखत व अध्यापन कौशल्य. पुढले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं आपल्याला घ्यायचं आहे. 132 आहे. MA BEd आहेत, DEd आहेत, TET CTET 1 2 5 इंग्लिश. सर 6 ते 8 इंग्रजी विषयासाठी घेतो. 132 आहेत. EWS आहेत आणि ताई EWS मध्ये आहेत. महिला समांतर आरक्षण 132 गुण आहेत. 6 ते 8 ताई तुमचा विषय इंग्रजी घेतोय. EWS मध्ये आहात तुम्ही. महिला समांतर आरक्षण आहे तुम्हाला. काय रिझल्ट येतो बघा, ग्रीन आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षित झोन मध्ये आहात, सेफ झोन मध्ये आहे तुम्ही बिना मुलाखतीसाठी. आणि जर तुम्हाला मुलाखती मध्ये जवळची कुठली संस्था पाहिजे असेल तर ते सुद्धा बघू आपण. EIT गुणांचा भारांश तुमचा 49.5 येते आहे. प्लस तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे गुण त्याच्यामध्ये ऍड करावं लागतं. पुढचं घेऊ आपण. पुढचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं आपल्याला आता बघावं लागणार आहे. सरांचा जो स्कोर आहे 132 आहे. EWS मध्ये ह्या ताई आणि इंग्लिश विषय म्हणतात ते 6 ते 8 साठी EWS मध्ये 132 त्यांचा स्कोर. हे आपण EWS मध्ये महिला आरक्षण आहे आणि 6 ते 8 साठी 132 6 ते 8 इंग्लिश EWS मध्ये आपण घेतलेलं आहे. ते सेफ झोन मध्ये आहे. पुढला जो आहे 123 आहे. MA BEd आहेत, 2 पास आहेत. इंग्लिश विषय म्हणतात ते SCBC मध्ये आहेत ताई आणि महिला. ताई इंग्लिश विषयासाठी 6 ते 8 साठी पाहिजे मला SCBC प्रवर्गामध्ये. स्कोर 123 आहे. तो इथं आपण नमूद केला 123. SCBC प्रवर्ग घ्यायचा आहे. समांतर आरक्षण आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. काय दाखवते बघा, थेट निवड तुम्ही सेफ झोन मध्ये आहे बघा. 6 ते 8 SCBC. त्यानंतर भाषा इंग्रजीसाठी घेतलंय आपण तुमचं. मला महिला समांतर आरक्षण आहे त्यामुळे तुम्ही सेफ झोन मध्ये आहात बिना मुलाखत. त्यासोबतच मुलाखतीसह मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुमचा DEIT चा स्कोर 46.13 काउंट होणार आहे. पुढे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता याच्यामध्ये येईल. त्यानंतर इथं तुमचे गुण किती दिलेले आहेत
संस्था चालकांनी त्यावर तो 100 गुणांची ती जी काही मार्कशीट आहे ते तयार केली. अशा प्रकारे आज आपण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत, माझ्यासाठी सर्व शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आदरणीय आहेत. त्यांनी जे प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या परीनं देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. शेवटी एक नमूद करतो मित्रांनो, हा अंदाज आहे आणि अंदाज हा खोटा सुद्धा ठरू शकते, परंतु याला आपण जे काही शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे त्याच्याशी थोडस तर्कसंगत घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. म्हणून मला आशा आहे की हा नियर अबाउट त्याच्या जवळ हा निकाल जो आज आपण बघितलेला आहे, आपल्या शिक्षक उमेदवारांचा जो रिझल्ट आहे तो बघितलेला आहे, तो येणार आहे असं मला वाटते. हा माझा वैयक्तिक या ऍपच्या दृष्टिकोनातला अंदाज आहे. तुमचा अंदाज माझ्यापेक्षा वेगळा राहू शकतो. मतभिन्नता येणारच आहे, काही प्रश्नच येत नाही. तर तुम्हाला आता काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही थोडेसे सविस्तर माहिती दिली, गट द्या तुम्ही. त्यानंतर पेपर 1, पेपर 2 पास ते शैक्षणिक व्यावसायिक पात्रता. तुमची शैक्षणिक पात्रता जास्त असेल त्या गटापेक्षा ते नमूद करा. व्यावसायिक पात्रता तुम्ही एमएड वगैरे असाल ते नमूद करा. त्यानंतर तुमचं जर तुम्ही तिथं सांगितलं की बाबा फर्स्ट क्लास आहे, प्रावीण्यामध्ये आहे, 5 द्वितीय आहे, प्रत्येक याचं व्यावसायिकचं आणि शैक्षणिकचं, तर आणखी तुम्हाला याच्यामध्ये मुलाखतीसहचा रिझल्ट सुद्धा आपल्याला स्पष्ट घेता येईल. तर आजच्या या चर्चेला मी आता पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.